स्वतःच्या नवऱ्याला मारून मुस्कान तिचा प्रियकर साहिल सोबत मनालीला गेली होती. तिथं ते दोघं कधी बर्फात खेळले तर कधी क्लबमध्ये दारू पिऊन वेड्यासारखे नाचले, कधी गाडीत बियरवर बियर रिचवल्या तर कधी फोटोशूट केले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ना कसला पश्चाताप होता ना कसलं दुःख. नवऱ्याला मारल्याचा असुरी आनंद त्यांनी साजरा केला. पुढे जवळ असलेला पैसा, सगळा पैसा मोज मजेत उडवल्यानंतर मुस्कान तिच्या माहेरी आली आणि त्यांचं सगळं भिंग फुटलं. बघता बघता सगळ्या न्यूज चॅनलवर एकच बातमी झळकू लागली, खुनी बायकोनं तिचा नवऱ्याचा निर्गुण खून कसा केला आणि का केला. यांच्या थेरीजवर थेरीज समोर येऊ लागल्या. पण मेरठच्या सौरभ कुमार राजपूत हत्याकांडाची गोष्ट तितकीच नाही जितकी साधी सरळ दिसते. सध्या हत्याकांडाचा एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. सौरभची हत्या नाही तर त्याची मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने सौरभ एका अघोरी पूजेसाठी बळी दिल्याची चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं, कसं घडलं, सगळ्याची इनसाइड स्टोरी तुम्हाला आज या व्हिडिओतून मी सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सौरभ 13 वर्षाचा असताना मुस्कानला भेटला होता. मुस्कानचे आजोबा ज्योतिषी होते. सौरभची आई त्यांच्याकडे कुंडली दाखवायला यायची आणि त्याच्यासोबत सौरभ देखील यायचा. इथेच त्याला मुस्कान भेटली. त्याला मुस्कानला बघता क्षणीच मुस्कान त्याला आवडली आणि तिच्याशी मैत्री करायला तो बराच धडपडत होता. पुढे मैत्री झाल्यानंतर जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं सौरभचा मुस्कानमध्ये जीव गुंतत गेला. त्याला मुस्कान सोबत त्याचं अख्खं आयुष्य घालवायचं होतं. पण सौरभच्या घरच्यांना मात्र मुस्कान तितकीशी पसंत नव्हती आणि त्यांच्या या दोघांच्या लग्नाला नकार होता. दोघांचं एकमेकांवरचं प्रेम इतकं घट्ट होतं की पुढे ही दोघं जण बंडखोरीवर उतरले आणि दोघंही 3 वेळा घरातून पळून गेले. शेवटी त्यांच्या समोर हार मानून दोघांच्याही घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं. पण फक्त 6 महिनेच मुस्कान त्या घरात राहिली, कारण घरात आल्यापासून तिचं सतत कुणाशी ना कुणाशी वाद होत होते. मग फक्त तिच्यासाठी सौरभने वेगळं बिराड थाटलं. मुस्कानवर सौरभ इतकं जीवापाड प्रेम करत होता की फक्त तिला वेळ देता यावा म्हणून त्यांनी आपली मर्चंट नेव्हीची नोकरी सुद्धा सोडली आणि मेराच्या एका प्लायवूड दुकानामध्ये नोकरी पकडली. लग्नाच्या 3 वर्षापर्यंत दोघंही अगदी सुखात नांदत होते. पुढे दोघांना एक मुलगी झाली. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या अजून सक्षम होण्यासाठी सौरभने परत एकदा मर्चंट नेव्ही जॉईन केली आणि तो लंडनला निघून गेला. इकडे मुस्कान आणि त्यांची मुलगी पिहू एकटेच राहू लागले आणि इथूनच सौरभ आणि मुस्कानच्या प्रेमाला वेगळं वळण मिळायला सुरुवात झाली. मुस्कानचं आता सौरभवरचं प्रेम कमी झालं होतं. जेव्हा जेव्हा सौरभ घरी यायचा तेव्हा तेव्हा त्याला त्याची जाणीव व्हायची. ना ती सौरभची काळजी घेत होती ना पिहूची. बहुतेक वेळा पिहू मुस्कानच्या आईकडेच असायची. आता या गोष्टी जेव्हा सतत होऊ लागल्या तेव्हा सौरभला या सगळ्या मागचं कारण समजलं आणि ते कारण होतं साहिल शुक्ला. साहिल शुक्ला सौरभ शेजारीच राहत होता. सौरभ जेव्हा लंडनला निघून गेला तेव्हा या साहिल बरोबर मुस्कानचं सूत जुळलं आणि ह्यामुळेच तिच्या संसारातून मन उतरलं होतं. मित्रांनो, ही सगळी प्राथमिक माहिती आहे. पण जसं आपण या केसच्या खोलात जाऊ तशी केस आणखीन गुंतागुंतीची होत जाते. हा साहिल जितका दिसतो त्यापेक्षाही जास्त विकृत होता. तो प्रचंड नशेडी होता आणि त्याचा जादूवर भयंकर विश्वास होता. अशा विकृत माणसाच्या जाळ्यामध्ये मुस्कान पुरेपूर अडकली होती. 2021 मध्ये सौरभच्या मेरठमधल्या घर मालकानं साहिल आणि मुस्कानला अक्षपारी अवस्थेत पकडलं आणि फोनवरून सौरभकडे याबद्दलची सर्व तक्रार केली. यावर सौरभने मुस्कानला फटकारलं होतं. 2021 मध्ये घटस्फोटाची कागदपत्रेही त्याने तयार केली होती. पण नंतर आपल्या मुलीसाठी सौरभने घटस्फोट घेण्यासाठी नकार दिला आणि आपल्या नात्याला एक चान्स द्यायचं ठरवलं. पण असं असूनही मुस्कानने साहिलला भेटणं थांबवलं नव्हतं. जेव्हा सौरभ इथे यायचा तेव्हा ती साहिलला भेटत नव्हती. तो निघून जाताच ती पुन्हा त्याला भेटू लागली आणि या भेटीत दोघांनी भलतीच भयंकर कामं केली होती. त्यापैकी एक होती
कर्ण पिशाचची लोक मुस्कान रस्तोगीला एक सामान्य गृहिणी म्हणून ओळखत होते. एक निष्पाप दिसणारा शांत चेहरा, पण यात भोळ्या चेहऱ्यामागे एक दृष्ट आणि रक्ताळलेलं मन लपलंय याची त्यांना तसूभरही कल्पना नव्हती. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते मुस्कान आणि साहिल सारख्या स्वतःच्या फायद्यासाठी अनेकदा इतरांना मानसिक दृष्ट्या कमकुवत बनवतात. मुस्कानला आता सौरभ आवडत नव्हता. तिला तिच्या पतीपासून सुटका हवी होती. घटस्फोट हा एक सोपा मार्ग होता, पण सौरभ यासाठी तयार नव्हता. इकडे मुस्कान साहिलच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की तिने सौरभची हत्या करण्याचा भयंकर कट रचला. मुस्कानने हळूहळू साहिलला आपल्या बाजूने वळवलं. साहिल खूप अंधविश्वासू होता. साहिलची आई वारून 20 वर्ष झाली होती. त्याचा आईवर प्रचंड प्रेम होतं. याचाच फायदा मुस्कानने घेतला. मुस्कानने साहिलच्या आईच्या नावाने फेक स्नॅपचॅट अकाउंट उघडलं आणि त्यावरून ती साहिलची आई बनून त्याच्याशी गप्पा मारू लागली. हळूहळू साहिलच्या मनावर पूर्णपणे ताबा मिळवण्यात ती यशस्वी झाली. मग दोघांनी मिळून सौरभला मारण्याचा कट रचला, पण साध्या साध्या पद्धतीने नव्हे, तर त्यासाठी जादूचा आधार घ्यायचं ठरवलं. आणि ही जादू म्हणजेच कर्ण पिशाचनी विद्या. पोलीस तपासात असं समोर आलंय की विद्या प्राप्त करून साहिलला त्याच्या मृत आईशी बोलायचं होतं आणि मुस्कानला तिच्या मृत मावशीशी बोलायचं होतं. कारण मीडिया समोर आपल्या मुलीला फाशी द्या म्हणणारी मुस्कानची आई कविता रस्तोगी ही तिची आई खरी नसून सावत्र आई आहे. तिची खरी आई होती जुली रस्तोगी. जुलीच्या मृत्यूनंतर मुस्कानच्या वडिलांनी जुलीच्या लहान बहीण कविता सोबत लग्न केलं होतं. गेल्या महिन्यात नोव्हेंबर पासून साहिल आणि मुस्कान ही विद्या करत होते. दरम्यान मुस्कानने फेक अकाउंट वरून साहिलशी बोलणं सुरूच ठेवलं होतं. त्यात ती म्हणायची, ही मुस्कान चांगली मुलगी आहे, तिला खुश ठेव, तुझी तंत्रविद्या सिद्ध कर आणि सौरभचा वध कर, तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मग 20 वर्षापूर्वी मेलेल्या आईसाठी साहिल हे सगळं कृत्य करण्यास तयार झाला. सौरभला कसं मारायचं याची प्लॅनिंग दोघंही नोव्हेंबर पासून करत होते. पण इकडे लंडन मध्ये आपल्या कुटुंबासाठी सौरभ रात्रंदिवस कष्ट करत होता. साहिल आणि मुस्कानला सौरभ कधी एकदा भारतात येतो याची आस लागली होती. 24 फेब्रुवारी 2025 ला सौरभ 2 वर्षानंतर भारतात आला होता. 25 फेब्रुवारीला मुस्कान आणि 28 फेब्रुवारीला पिहूचा वाढदिवस होता. या दोघींच्या वाढदिवसासाठी तो परत आला होता. पण आपण कुठल्या संकटात अडकणार आहोत याची त्याला कणभरही कल्पना नव्हती. सौरभने मुस्कानचा वाढदिवस जोरात साजरा केला. त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यात सौरभ, मुस्कान आणि पिहू एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या व्हिडिओ बघितल्यावर कुठल्याही माणसाला हे त्रिकोणी कुटुंब भलतंच सुखी आहे असंच वाटेल. कदाचित सौरभलाही हा गैरसमज झाला होता. इकडे साहिलने त्याच्या हत्येची शॉपिंग करून ठेवली होती. 2 मोठाले सुरे, पॉलिथिन बॅग, रक्ताचे डाग धुण्यासाठी ब्लिचिंग पावडर आणि एक मोठा प्लास्टिकचा ड्रम, असं बरंच काही बाईने घरात आणून ठेवलं होतं. 23 पासूनच ते 2 मार्च पर्यंत सौरभने आपली सुट्टी मजेत घालवता यावी आणि 3 मार्च येणारा दिवस त्याचा काळ ठरला होता. 3 मार्चला मुस्कानने आपल्या मुलीला आईकडे पाठवून दिलं. रात्री तिने सौरभच्या आवडीचे कोफ्ते बनवले. त्यात तिने नकळत गुंगीचं औषध मिसळलं. जेवण झाल्यावर त्या औषधाचा परिणाम व्हायला लागला आणि सौरभला गाढ झोप लागली. तो शुद्धीत नसल्याची पूर्ण खात्री झाल्यावर तिने साहिलला बोलावून घेतलं. लपून ठेवलेले सुरे बाहेर काढण्यात आले आणि मरताना सौरभ ओरडेल म्हणून मुस्कानने कूलर लावलं आणि त्यानंतर ती सौरभच्या पोटावर बसली आणि हातातलं मटण कापायचा सुरा थेट सौरभच्या आरपार केला. नंतर साहिलने त्याच्या छातीवर 2 वार केले. सौरभ मेल्याची खात्री पडताच त्यांनी त्याचे पाय दुमडले आणि साहिलने शरीराचे एक अवयव धडापासून वेगळे करायला सुरुवात केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तुकडे प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकण्यात आले. मग त्यामध्ये सिमेंटचे द्रावण भरलं आणि काही झालंच नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मनाली गाठली आणि कुटुंब आणि शेजाऱ्यांना दिशाभूल करण्यासाठी मुस्कान 7 दिवस सौरभच्या इंस्टाग्राम फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत राहिली, जेणेकरून लोकांना वाटेल की ते दोघं सोबतच फिरतायत. मनालीला मनसोक्त फिरल्यावर ते दोघेही कसोलीला गेले आणि तिथे 6 दिवस थांबल्यानंतर त्यांच्याकडचे सगळे पैसे संपले. मग या दोघांनी 17 तारखेला मेरठ गाठलं. तिथे स्वतःच्या घरी जाण्याऐवजी ती आपल्या आईच्या घरी गेली आणि आईच्या घरी आल्यावर जेव्हा आई वडिलांनी तिला सौरभबाबत विचारणा केली तेव्हा तिने रडत रडत त्यांना सांगितलं की सौरभला त्याच्या घरच्यांनी मारलंय आणि हे सगळं तिच्या समोर घडत होतं.
पण आपली मुलगी किती धूर्त आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. त्यांनी तिला दम भरला. मग मुस्कानने त्यांच्यासमोर आपण केलेल्या सगळ्या कांडाचा पाडा वाचला आणि तिच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. इकडे 18 मार्चला सौरभ सोबत गेल्या 10 दिवसापासून संपर्क होत नाही म्हणून त्याचा मोठा भाऊ राहुल सौरभच्या घरी गेला होता. मुस्कानही आपल्या आई वडिलांकडून परत आपल्या घरी आली. जेव्हा राहुलने सौरभ बाबत विचारणा केली त्यांची तारांबळच उडायला लागली. आता मात्र राहुलला शंका यायला लागली होती. शिवाय घरातून विचित्र वासही येत होता. मग आता मुस्कानला बाजूला सारून तो घरात गेला आणि घरात सिमेंटने भरलेला ड्रम दिसला आणि त्यातूनच हा विचित्र वास येत आहे. असा सगळा प्रकार बघून राहुलला काय समजायचं ते तो समजला आणि त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. मग शेजारी सुद्धा जमा झाले. पोलिसांनाही बोलवण्यात आलं आणि काही तासातच मुस्कानच्या कृत्याची बातमी सगळीकडे पसरली. आता या केसच्या जितक्या खोलात तपास सुरू आहे तसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एक म्हणजे साहिलची खोली. पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्या खोलीतील दृश्य खूप भयानक होतं. खोलीमध्ये औषधाचे साहित्य, तंत्राशी संबंधित वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय खोलीमध्ये अनेक भीतीदायक चित्र होती. यामध्ये महाकाल श्रीयंत्र आणि लाल रंगातील रहस्यमयी आकृत्यांचा समावेश होता. एका चित्रात एक मुलगी एकटी बसलेली दाखवण्यात आली तर दुसऱ्या चित्रात लिहिलंय, तुम्ही आमच्या सोबत प्रवास करू शकत नाही, जे त्यांच्या एकाकी आणि गूढ प्रतिबिंब होतंय. असं मानलं जातंय की हे चित्र साहिल शुक्लाने स्वतःच्या कल्पनेच्या आधारे स्वतःच्या हाताने बनवले. खोलीत सिगरेट धरलेल्या हातांचे एक फोटो होता. त्यावरून साहिलचं ड्रग्जचं व्यसन किती उग्र होतं हे उघड झालंय. हाडांच्या डिझाईनसह एक ॲस्ट्रे, सिगरेटच्या, बट बिअरच्या बाटल्या, ड्रग्सही सापडले. शिवाय सौरभचं कुटुंब आणि मित्रांनीही बरेच धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सौरभ दर महिन्याला 3 ते 4 लाख रुपये कमवायचा आणि हे सगळे पैसे त्याने मुस्कानच्या कुटुंबियांवर उडवले होते. शिवाय त्याच्याच पैशातून मुस्कानच्या लहान बहिणीने 1.5 लाखाचा आयफोनही खरेदी केला होता. शिवाय सौरभनेही लंडनहून लाखो आणले होते आणि हे ते मुस्कानच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा केले होते. राहुलने आरोप केलाय की मुस्कानच्या कुटुंबियांनी त्याच्या भावाने त्या पैशातून घरही खरेदी केलं आहे. त्यांच्या मते मुस्कानचं कुटुंब या हत्येत सामील आहे. त्यांची ही सगळी चौकशी करण्यात यावी. सध्या साहिल आणि मुस्कान पोलीस कोठडीत असून त्यांना ड्रग्ज न मिळाल्याने ते अस्वस्थ होत आहेत. त्यावरून त्यांची नशा करण्याची तीव्रता दिसून येते. शिवाय आमच्या मुलीला फाशी द्या असं पहिल्याच दिवशी ठामपणे सांगणारे मुस्कानचे आई वडील आता संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांचाही या हत्याकांडात हात असेल का? तुम्हाला काय वाटतंय की नक्की मला कमेंट करून सांगा की मुस्कानने ज्याप्रमाणे हे कृत्य केलंय त्याचप्रमाणे मुस्कानचे आई वडील देखील या कृत्यामध्ये सहभागी आहेत का? तुमचं मत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.